म्हणजेच रस्ता ओलांडताना किंवा चालताना जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर पादचारी नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे आपला ॲक्सिडेंट होणार नाही. त्यासाठी तर काही नियम आहेत, तर त्या नियमांचा आपण वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला नियम आहे पदपथाचा वापर करावा. तर पायी जाण्याचा एक रस्ता असतो, रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावरून चालावे आणि रस्त्यावरून चालू नये, हा सर्वात महत्त्वाचा नियम. दुसरा आहे झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा. रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगवरूनच ओलांडायचा असतो, समजलं. तिसरं आहे सिग्नल असतात बघा, सिग्नल, तर सिग्नलचं पालन करायचं आहे. तर रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगवरून चालावं, बरोबर आहे. त्याच्यानंतर सिग्नलचं पालन करा. ते काय करायचं आहे, तर लाल, पिवळा आणि हिरवा असे सिग्नल असतात, बरोबर आहे. तर ज्यावेळी हिरवा सिग्नल मिळेल त्याच वेळी रस्ता ओलांडायचा आहे. आलं लक्षात, हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर. त्याच्यानंतर पुढचं आहे डावीकडून उजवीकडे पहा. रस्ता ओलांडण्यापूर्वी आधी डावीकडे मग उजवीकडे पुन्हा डावीकडे असं पाहावं, समजलं. त्याच्यानंतर पुढचं आहे धावू नका. रस्ता ओलांडताना कधीही धावायचं नाही, तर शांतपणे चालायचं आहे, समजलं. धावायचं नाही. तुम्ही जर धावलात तर जे वाहन असतात त्या वाहनांना समजणार नाही, वाहन चालवणाऱ्या जी माणसं असतात त्यांना समजणार नाही तुम्हाला नक्की कुठं जायचं आहे, आणि म्हणून धावायचं नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे मोबाईलचा वापर टाळा. रस्त्यावरून चालताना कधीही मोबाईलवर बोलायचं नाही. पहिल्यांदा रस्ता ओलांडायचा आणि मग नंतर लागला तर तुम्ही मोबाईलवर बोला, पण रस्ता ओलांडताना कधीही मोबाईलवर बोलायचं नाही. कारण जर तुम्ही मोबाईलवर बोललात तर तुमचं लक्ष पूर्णपणे त्या जे तुम्ही मोबाईलमध्ये कोण काय बोलते त्याच्याकडं असणार आहे, समजलं. रस्त्यावर लक्ष नसणार आहे, आणि म्हणून मोबाईलचा वापर टाळायचा आहे. त्याच्यानंतर वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा. रस्त्यावर चालताना वाहनांपासून अंतर ठेवायचं आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं आहे रात्री जर तुम्ही प्रवास करत असाल तर रात्री परावर्तन कपडे वापरा. आता परावर्तन कपडे म्हणजे काय सांगा मला. उजळ म्हणजे पांढरे किंवा परावर्तन कपडे घालावेत, आलं लक्षात. त्याच्यानंतर थोडक्यात काय सांगायचं झालं तर पादचारी म्हणजे रस्त्यावर चालणारी लोक. रस्त्यावर चालताना सुरक्षित राहण्यासाठी पादचारी नियम पाळण्याचे खूप आवश्यक आहे. पदपथ असल्यास त्यावरून चालावे. रस्ता ओलांडताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा. सिग्नलचे पालन करणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी हिरवा सिग्नल मिळाल्यावरच रस्ता ओलांडावा. रस्ता ओलांडण्यापूर्वी डावीकडे आणि उजवीकडे नीट पाहावे. धावत रस्ता ओलांडू नये. मोबाईलचा वापर करणे टाळावे. रात्री चालताना उजल किंवा परावर्तन कपडे वापरल्यास आपण वाहन चालकांना सहज दिसतो. पादचारी नियम पाळल्याने अपघात टाळता येतात आणि आपले जीवन सुरक्षित राहते. त्यामुळे प्रत्येकाने हे नियम पाळले पाहिजेत. आलं लक्षात, समजलं तुम्हाला. रस्ता ओलांडण्याचे नियम समजले का. आता मला सांगा पादचारी म्हणजे काय, कोण सांगेल. पादचारी म्हणजे काय. रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला पादचारी असे म्हणतात, समजलं. रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, पादचारी व्यक्ती असे म्हणतात. रस्ता ओलांडताना कुठे जावे, कशावरून जायचं. झेब्रा क्रॉसिंग. काय, झेब्रा क्रॉसिंग, समजलं. सिग्नलचा कोणता रंग सुरक्षित असतो आपल्यासाठी, हिरवा, बरोबर आहे. रस्ता ओलांडण्यापूर्वी काय करावे रे, डावीकडे आणि उजवीकडे पाहावे, समजलं. रस्ता ओलांडताना मोबाईलचा वापर करावा का, जरा तोंडाने बोला, मान हलवू नका. करावा, वापर करावा, बोला. नाही. रस्ता ओलांडताना रात्री कसे कपडे घालावेत, पांढरे किंवा उजळ, समजला.
ओके. त्याच्यानंतर आता बघा, आता मी तुम्हाला पर्याय देणार आहे आणि त्याच्यातून तुम्ही निवडायचे. ओके. पादचारी म्हणजे कोण? वाहन चालवणारा, रस्त्यावर चालणारा, सायकल चालवणारा की पोलीस? कोण सांगा पादचारी म्हणजे? सांगा मला. ओके, जोरात टाळ्या वाजवा. रस्ता ओलांडताना कुठे जावे? कुठेही, मधोमध, झेब्रा क्रॉसिंग की पुलावर? झेब्रा क्रॉसिंग. जोरात टाळ्या वाजवा. कोणता सिग्नल चालण्यासाठी सुरक्षित आहे? लाल. अरे वा, पर्याय सांगायच्या अगोदरच उत्तर दिलं. जोरात टाळ्या. रस्ता ओलांडताना काय करावे? धावावे, मोबाईल वापरावा, डावीकडे उजवीकडे पाहावे की डोळे बंद करावे? डावीकडे आणि उजवीकडे पाहावे. पुढचा, रात्री कसे कपडे घालावेत? काले, उजल, जड की फाटके? ओके, जोरात टाळ्या वाजवा. खूप छान. समजली माहिती? ओके.